एकता महिला मंचच्या वतीने बार्शी तालुक्यात वटपौर्णिमेनिमित्त एक गाव एक वडाचे झाड या उपक्रमाअंतर्गत वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न. दिनांक 10 जून 2025 रोजी बार्शी तालुक्यामध्ये सर्व गावात एकता महिला मंचच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त एक गाव एक वडाचे झाड या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वटपौर्णिमेला एकता महिला मंचच्या सदस्यांनी वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंद्याला स्वतःचे फेरे घातले. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारत मातेचे नाव संपूर्ण विश्वात पसरू दे, वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर, सर्वांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्नता लाभो अशी प्रार्थना एकता महिला मंचच्या सदस्यांनी केली. वडाचे झाड दीर्घायुष्य असते त्याप्रमाणे आपला पतीही दीर्घायुष्य राहावा, तसेच पती पत्नीमधील मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी प्रत्येक सुवासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा केली. मंगळवारी सकाळपासून सुवासिनीमध्ये पूजेची लगबग सुरू होती. साज शृंगार करून हातामध्ये पूजेची ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले. वडपौर्णिमेनिमित्त बार्शी तालुक्यातील एकता महिला मंचच्या सदस्यांना वडाचे झाड एकता महिला मंचच्या वतीने देण्यात आले होते. आज वडाचे झाडाचे वृक्षारोपण करून सांभाळ करण्याचे आवाहन सदस्यांच्या वतीने करण्यात आले. गौडगाव तालुका बार्शी येथील वटपौर्णिमेनिमित्त एक गाव एक वडाचे झाड या उपक्रमाअंतर्गत एक गाव एक वडाचे झाड लावण्यात आले. प्रथमतः उपस्थित सदस्यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ते झाड सदस्यांनी लावले, तसेच ते झाड कायमस्वरूपी जोपासण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थित मनीषा सुतार, बालिका सुतार, उषा सुतार, वैष्णवी सुतार, कांचन सुतार, अर्चना काजळे, श्यामल सुतार, अश्विनी काजळे, महादेवी माने इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित होत्या. कोरफळे तालुका बार्शी येथील वटपौर्णिमेनिमित्त एक गाव एक वडाचे झाड या उपक्रमाअंतर्गत एक गाव एक वडाचे झाड लावण्यात आले. प्रथमतः उपस्थित सदस्यांच्या हस्ते वडाचे झाडाचे पूजन करून त्यानंतर ते झाड सदस्यांनी लावले, तसेच ते झाड कायमस्वरूपी जोपासण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थित रेश्मा घेमाड, तेजश्री घेमाड, अमृता घेमाड, दीपा माने इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित होत्या. बार्शी शहर येथील वटपौर्णिमेनिमित्त एक गाव एक वडाचे झाड या उपक्रमाअंतर्गत एक गाव एक वडाचे झाड लावण्यात आले. प्रथमतः उपस्थित सदस्यांच्या हस्ते वडाचे झाडाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ते झाड सदस्यांनी लावले, तसेच त्या झाड कायमस्वरूपी जोपासण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थित वर्षा नलवडे, अश्विनी देशमुख, अश्विनी कुरा, आशा व्यवहारे, उर्मिला सुतकर इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित होत्या. जामगाव येथील पल्लवी भालेराव, स्वाती मते, स्वाती सातपुते, चंद्रकला सातपुते, मयुरी मते, माधुरी मते, सरस्वती सातपुते, अनिता मते, सुनीता गुंड इत्यादी सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक गाव एक वडाचे झाड लावून ते जतन करण्याचा संकल्प केला. दैठणे तालुका बार्शी येथील लक्ष्मी सुतार व अन्य सदस्यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. सारोळे येथील प्रभावती साबळे, स्वाती चौधरी व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. मळेगाव येथील सविता अप्पोने व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. गोरमाळे येथील पूनम गिराम, जयश्री जाधव, राधा बनसुडे, अर्चना बनसुडे, आशा गपाट, रुक्मिणी बनसुडे, उषा गिराम, स्वप्नाजा गिराम, मोना मेटे, अनिता गिराम, राही मेटे, ताई शिंदे इत्यादी सदस्यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. मालेगाव येथील राधा नायकवाडी व वंदना घोडके व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. भालगाव येथील रोमाबाई सोनवणे व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. सर्जापूर येथील जयश्री कांबळे व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. भातंब्रे येथील कमल वाघमोडे व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. उपळे दुमाला येथील विद्या जाधव व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. तसेच नारी येथील माधवी पाटील, चित्रा गायकवाड व अन्य सदस्य यांनी देखील वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. मुंगशियार येथील पुष्पा कुरुंद व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. वैराग येथील शीतल दीक्षित व अन्य सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. शेळगाव येथील जयश्री गायकवाड, सविता काटे, निर्विका गायकवाड, आशय भूते, सारिका जाधव, मीराबाई गायकवाड, मनीषा खंडागळे, रूपा कचरे इत्यादी सदस्य यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला. तांदूळ येथील जास्मिन शेख, नूरजहा शेख यांनी व अन्य सदस्यांनी वटपौर्णिमेमध्ये एक वडाचे झाड लावून
वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला। रुई येथील भाग्यश्री पावले, स्वाती चव्हाण व अन्य सदस्यांनी वटपौर्णिमेनिमित्त एक वडाचे झाड लावून वडाचे झाड जतन करण्याचा संकल्प केला। या उपक्रमाचे आयोजन व नियोजन एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर यांनी केले होते। ब्युरो रिपोर्ट, वीके न्यूज, बार्शी।